जसं प्रेम आपल्याला हवंय तसाच प्रेम करणारा आपल्याला कृष्ण हवाय. आणि दावाही करायचा आहे की कृष्ण माझा आहे, कृष्ण माझ्यावर प्रेम करतो, कृष्ण आमचा आहे वगैरे वगैरे. पण राधेचं असं नव्हतं. दुसरी बाजू बघितली तर राधेचं असं नव्हतं. राधेसाठी कृष्ण म्हणजे कृष्ण आणि सर्वस्व. मग कृष्णाने तिला काय दिलं काय नाही हा काही हे कॅल्क्युलेशन नव्हतं. आणि हीच मज्जा बघण्यासाठी स्वर्गातनं कृष्णाने प्राजक्त प्रेमाचं प्रतीक म्हणून त्याच्या बायकांना दिला. त्यानंतरची एक मज्जा. भरत मुनींनी हे लिहिलंय, नायकांचे प्रकार लिहिलेत. नायकावर प्रेम करणारी नायिका, नायकाचा अपमान करणारी नायिका वगैरे वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या नायिका आहेत. सो जेव्हा हे लिहिल्या गेलं अशा अशा प्रकारचं प्रेम असतं, त्याच्याही आधीची आहे आपली राधा. स्वर्गातून आणलेला प्राजक्त. स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेनं असाच बळजोरीनं आपल्या अंगणात लावून घेतला. स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेनं असाच बळजोरीनं आपल्या अंगणात लावून घेतला. जीवाला आलेलं पांगळेपण हव्यासपूर्तीच्या कुबडीनं सावरण्यासाठी. पण ते स्वर्गीय रूप देखील हिरिरीने फोफावलं. भिंतीवरून झुकून रुक्मिणीच्या अंगणात फुलं ढाळू लागलं. सत्यभामेचा चडपडाट तर झालाच, पण रुक्मिणीच्या नशिबात मूळ आलं नाही ते नाहीच. स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचं हे असं पृथक्करण करून कृष्णानं त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला आणि स्वतः मोकळा झाला. प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणाच शिरोधार्य मानल्या त्या दोघींनी कृष्णानं हे पुरतं ओळखलं असणार. म्हणूनच त्यानं या विकृत मत्सराचं प्रतीक अंगणात खोचून दिलं. राधेसाठी त्यांनी असला वृक्ष कधीही जाणला नसता. राधेसाठी त्यांनी असला वृक्ष कधीच आणला नसता, कारण राधा स्वतःच तर एक कृष्ण कळी होती. आता तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसे शृंगारणार. कृष्णाने एक स्वर्गीय रोप लावलं आणि अष्टनायिकांच्या पूर्वीची ती अल्लड पोरगी राधा हीच शेवटी कृष्णप्रीतीचे प्रतीक होऊन बसली. असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला, असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला, राधेस जो मिळाला तो एकटाच उरला.